नाही, मला मला दरेकर दादांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे आणि तो खूप खेळीमेळीच्या वातावरणात विचारायचा आहे. ते असं म्हणाले की अजितदादांसारखा पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे आणि शिंदे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे. असं असेल तर मग भाजपा थोडं मन मोठं करेल का? आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं अजिबात खळखळ न करता अजितदादांना त्यांच्या इच्छेप्रमाणे हव्या तेवढ्या जागा आणि शिंदेंना सुद्धा जागा देत प्रसंगी भाजपा थोडीशी बॅकफुटला राहायला तयार होईल का? कारण शेवटी राष्ट्रप्रथम असं तुम्ही म्हणताय, तर मग राष्ट्रहितासाठी तुम्ही पूर्ण वेळ काम करणाऱ्या माणसाला न्याय दिला पाहिजे ना, तर तुम्ही द्याल अशी मला अपेक्षा आहे. बरं, दरेकरांकडे आपण जाणार आहोत. राजू वाघमारेंकडनं उत्तर घेऊया याचं. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं सुषमाताई म्हणतायत दरेकर साहेबांना की बाबा भाजप कोणती भूमिका घेणार, तर मला सुषमाताईंना विचारायचंय की आता याच्यापूर्वी या निवडणुकीला शिवसेना उभाटा हा मोठा भाऊ होता. आता काँग्रेसचे 13 खासदार आलेत. मग उभाटा काँग्रेसला नेतृत्व देणार का? काँग्रेसला जास्त जागा देणार का? की तिथे परत उद्धव साहेब म्हणणार की आमची शिवसेना मोठी आम्हाला? तर हे प्रश्न जे आहेत हे प्रत्येकाकडे आहेत आणि त्याच्यावर ते पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतील. प्रश्न असा आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्ही पुढे जातोय, मगाशी अतुल लोंढे माझे मित्र म्हणाले की काही लोक परदेशात गेले, तर बाबा उद्धव साहेबच परदेशात थंड हवेच्या ठिकाणी गेले. आमचे मुख्यमंत्री तर शेतावर गेलेले, शेती करत होते, इकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या मीटिंग्स घेत होते. त्याच्यामुळे आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दुष्काळात कुठेही न जाता आजही तळ ठोकून बसलेले आहेत की या महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातून बाहेर काढणं आणि प्रगती महाराष्ट्राची करणं. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच पद्धतीने वागणारा आहे, देवेंद्र फडणवीसजी पण, अजितदादा पण. प्रश्न असा आहे की आमचे जे निर्णय आहेत ते आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहे. कारण लोकसभेची निवडणूक इमोशनल गोष्टींवर आणि खोट्या नरेटिव्हवर गेली. ते खोटे नरेटिव्ह आता आम्ही खोट्या नरेटिव्हवर आणि इमोशनल मुद्द्यांवर गेली असं म्हणणं आहे राजू वाघमेरे. राजू दादा फक्त एका वाक्यात संपवते मी. राजू दादा फक्त एक मिनिट बोला अंधारी. तुमचं स्पष्टीकरण ट्रॅक घसरलेलं आहे. फक्त तुम्ही जे काही मांडणी करत होतात ना, त्या मांडणीमध्ये तुम्ही जेव्हा आम्हाला जागा किती वाटप असं म्हणताय ना, तर आमच्यातल्या घटक पक्षातल्या कुणीही जागांच्या आकडेवारीबद्दल बोललेलं नाहीये. पण उलट भुजबळ साहेबांनी वारंवार जागांच्या संबंधाने स्पष्ट भूमिका घेतल्या आणि त्यावर तुमच्याच पक्षाचे एक बोलघेवडे आमदार टीव्हीवर येऊन सांगत होते की अशा पद्धतीने दादांनी उघडपणे येऊन बोलणं बरं नव्हे, ते कानात सांगितलं पाहिजे, म्हणून मी मांडणी केली. बाकी राजू दादा तुम्ही फार चटकन ट्रॅक बदललाय आणि चांगले खेळताय. बरोबर. अंधारे थांबा. अतुल लोंढे. असं आहे की विकासाच्या संदर्भामध्ये इतके कन्फ्यूज नेते मी पाहिले नाही. पहिले शिंदे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, त्यांनी सांगितलं की अजितदादा आमची फार अडवणूक करतात, वित्तमंत्री असल्यामुळे आम्हाला फंड देत नाही, त्याच्यामुळे आम्ही सोडून निघालो. मग अजितदादा म्हणले की आता विकासच होत नाही बाबा, मोदी साहेबांशिवाय विकास होत नाही, म्हणून अजितदादा आले आणि मग शिंदे साहेबांना आणि प्रवीण दरेकर दादांना आनंद झाला की आता विकास म्हणजे सातत्यानं काम करणारे, दिवसभर काम करणारे दादा करतात काम, तर ते त्यांना एक साक्षात्कार झाला. तसा साक्षात्कार जनतेने पण दिला. दुर्दैवानं प्रश्न जे आहे महाराष्ट्रातले त्या प्रश्नावर का चर्चा करतात? मग तुम्ही तिघं एकत्र विकासासाठी आले असताना या महाराष्ट्रातनं 1 लाख रोजगार निर्माण करू शकणारा 1,58,000 कोटीचा फॉक्सकॉन जातो आणि तुम्ही खाली मान काढून बघता. टाटा एअरबेस गेला, आमच्या नागपूरमधनं गेला, नितीन गडकरी एवढे हेवीवेट मंत्री त्यांच्या नाकाखालून गेला, हे बघत बसले. बल्क ड्रग असे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते महाराष्ट्रातनं काढून गेले. आणि हा महाराष्ट्र द्वेष सुरू असताना पहिल्यांदा इतिहासात आपल्या महाराष्ट्र हा दिल्ली पुढे झुकताना आपण पाहिलेला. आमच्या काळामध्ये शरद पवार साहेब जायचे, थोडंसं शेतकऱ्यावर काही आलं जायचे, 7 दिवसामध्ये यायची मदत. मी तुम्हाला तारखेसहित सांगू शकतो कशा कशा मदती आल्या. आणि रात्रीला प्रश्न आमच्या याच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ कुणी नाही, आमच्या याच्यात मेरिटवर आम्ही काम करतो. सामायिक नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे साहेब असतील, नाना पटोले, राजू वाघमारे यांचं उत्तर घेते. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आणखी काही मुद्दे मला मांडायचे आहेत. जी नक्कीच लोंढे. नाही, मी काही बोललो नाही एकनाथराव शिंदेबद्दल. आम्ही जेव्हा फोन लावले, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, फोन लावले तेव्हा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. 5 वेळा फोन लावले 3 दिवसात. नाही 5 वेळा फोन लावले. मुख्यमंत्रीजी महाराष्ट्रातच होते, महाबळेश्वरला, साताऱ्यामध्ये त्यांच्या गावी होते आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, त्याच्यामुळे फोन लागला नसेल. राहिला प्रश्न बेरोजगारीचा,
तर फॉक्सकॉन ही महाविकास आघाडीच्या अरे मग तिथे meeting काळातच सुरू होत्या ना. जाण्याचं फॉक्सकॉननी ठरवलेलं. राजू. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळी राजू दादा, meeting सुरू आम्ही होत्या. सत्तेमध्ये राजू आलो, वाघमारे, तुम्ही थोडंसं सांगितलं. मुद्द्यांवर बोला. नक्कीच नक्कीच राजू वाघमारे